नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी आहे कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली। मित्रांनो, एप्रिल 2019 पासूनची सर्व पुनर्गठित कर्जे आता माफीस अपात्र झालेली आहेत। कोणत्या कारणामुळे या शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार नाही, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे, त्यामुळे चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, 1 एप्रिल 2019 पूर्वी वाटलेली पीक कर्जे व याचा तारखेपासून पुढे पुनर्गठित केलेली सर्व कर्जे राज्य सरकारने नव्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून वगळली आहेत। त्यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। राज्यात शेतकरी कर्जमुक्तीसाठी यावर्षीपूर्वी 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली गेली। त्यानंतर 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली गेली। मात्र विविध कारणांमुळे या योजनांमधून वगळलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। राज्यात शेतकरी कर्जमुक्तीसाठी यापूर्वी 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली गेली। त्यानंतर 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली गेली। मात्र विविध कारणांमुळे या योजनांमधून वगळलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यानंतरही नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज हप्ते थकलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे 2026 मध्ये लागू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 2019 पूर्वीच्या थकीत व पुनर्गठित कर्जांना माफी आवश्यक होती। वंचित शेतकऱ्यांना नव्या कर्जास पात्र ठरवण्याऐवजी त्यांना कर्जाच्या घाईत कायम ठेवणाऱ्या अटींचा फेरविचार शासनाने करायला हवा, असा सूर सहकार क्षेत्रातून उमटत आहे। कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार 1 एप्रिल 2019 पासून वाटलेली कर्जे विचारात घेऊ नका, अशा सूचना सहकार विभागाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। कर्जमाफीच्या याद्या तयार करताना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत थकीत अल्पमुदत पीक कर्ज, पुनर्गठित कर्ज, फेर पुनर्गठित कर्जाची खाती तपासली जात आहेत। मात्र 1 एप्रिल 2019 पूर्वी पुनर्गठित झालेल्या पीक कर्जाचे तसेच याच तारखेनंतर फेर पुनर्गठन झालेले किंवा हप्ते पाडलेले कर्ज या कर्जमाफी योजनेत अपात्र असेल। मित्रांनो, तसेच 30 सप्टेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पूर्वी वसूल केलेले किंवा नूतनीकरण केलेले किंवा बंद झालेले कर्ज देखील माफीस अपात्र राहील, असे आम्हाला सांगण्यात आले आहे। त्यामुळे या अटी पाहूनच प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची तपासणी केली जाईल, असे एका जिल्हा उपनिबंधकाने स्पष्ट केले। बँका व सोसायट्यांच्या कर्जाविषयी कागदपत्रांची तपासणी करताना संबंधित शेतकऱ्यांचे कर्ज मागणी अर्ज, कमाल मर्यादा पत्रक, कर्ज रोखा वही यासारखं कर्ज खात्याचा उतारा, वैयक्तिक कर्ज खतावणी, रोजकीर्द प्रमाणके, DCB नोंदवही देखील तपासण्याचे आदेश शासनाने दिले आहेत। त्यामुळे सहकार खात्याचे अधिकारी वैतागले आहेत। दरम्यान 31 मार्च 2026 अखेर ई-फॅक्स प्रणालीतून ई ऑडिट झालेल्या प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या संगणकीय प्रणालीतील कर्ज आणि व्याजाचे हिशेब याचीही पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे। कर्जमाफी योजनेसाठी कर्ज खात्यांची तपासणी करताना सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक आघाड्यांवर कामकाज करावे लागेल, कारण संबंधित शेतकऱ्यांचे कर्ज हे अल्पमुदत पीक कर्ज, पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठित यापैकी कोणत्या कर्जात समाविष्ट होते। कर्जाचे वितरण 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत झाले आहे की नाही, हे कर्ज खात्यातील व्याज आकारणी कशी होती, कर्ज वसुली किती झाली, थकबाकी नेमकी किती आहे याची खातरजमा करावी, असे आदेश या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा। मध्यवर्ती सहकारी बँक नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याची तरतूद या योजनेत करीत राज्य सरकारने चांगले पाऊल टाकले। यामुळे नियमित कर्ज भरण्याची वृत्ती वाढीस लागेल। परंतु 2019 पूर्वीची थकीत कर्जे या योजनेत सामावून घेणे आवश्यक होते, कारण यापूर्वीच्या दोन्ही योजनेपासून असंख्य शेतकरी विविध कारणांमुळे वंचित आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे या कर्जमाफीच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली होती की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2019 पूर्वीचं आहे किंवा 2019 मधलं आहे त्यांना कर्जमाफ केलं जाणार नाही। हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।